यानंतर पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात पालकमंत्री मदत देणार। शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे। शेतकऱ्यांना 5 ते 10 हजाराच्या मदतीने काहीही होणार नाहीये। हेक्टरी 50 हजारांची मदत गरजेची आहे, मात्र सरकार त्या मानसिकतेतच दिसत नाहीये। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आजच्या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना मदत जाहीर होण्याची शक्यता। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। विविध माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार। राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगर शहरातील राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल। जमावाने केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांनी 39 जणांना घेतलं ताब्यात। ओबीसींचा आज अहिल्यानगर दौरा। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात ओबीसींची सभा। ओबीसींच्या सभेला अद्यापही परवानगी नाही। ओबीसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। तर काठोलमधील काल पोलिसांचा लाठीचार्ज नंतर ओबीसींची सभा। जाणीवपूर्वक हे करण्यात आलं का? लोकसभेपूर्वी ज्याप्रमाणे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसाच प्रयत्न होतोय का याकडे लक्ष द्यावं लागेल। फडणवीसांची प्रतिक्रिया। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया घेतला नाही। मी खोटी कामं केली नाही, त्यामुळे कितीही आरोप झाले तरी विचलित होणार नाही। नितीन गडकरी यांचं अंजली दमानी यांना प्रत्युत्तर। मिलिंद नार्वेकरांनी पुन्हा घेतली गीता गवळी यांची भेट। दगडी चाळीच्या देवीच्या दर्शनासाठी नार्वेकर यांनी गीता गवळींची भेट घेतली। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व।